चौथं, स्वतःच्या मर्यादा विस्तृत करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. मर्यादांच्या पलीकडे जाऊन मर्यादा विस्तृत करता येतात आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपलं एखाद्यावरचं प्रेम आपल्या प्रयत्नातून स्पष्ट दिसून येतं. त्या व्यक्तीसाठी किंवा स्वतःसाठी आपण मर्यादेच्या पलीकडे जातो. प्रेम हे सहज साध्य नसून ते प्रयत्नांती आहे. सरतेशेवटी प्रेरणा हा शब्द वापरून मी इच्छा व कृती यातलं अंतर नाहीसं करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक इच्छेच्या कृतीत रूपांतर होईल असं नाही. प्रेरणा ही अशी प्रबळ इच्छा आहे जिचं कृतीत रूपांतर होतं. या दोहोतला फरक म्हणजे आज रात्री मला पोहायला जायला आवडेल आणि रात्री पोहायला जाणार आहे, या दोन वाक्यातला फरक होय. आपल्या समाजात प्रत्येकाला प्रेमळ होण्याची इच्छा असते, तरीही बरेच जण प्रेमळ नसतात. म्हणून मी या निष्कर्षाप्रत पोचलोय की प्रेम असण्याची इच्छा म्हणजे प्रेम नव्हे, प्रेमळ कृती म्हणजे प्रेम. प्रेम ही जाणीवपूर्वक कृती आहे, त्यामध्ये निवड करणं सुद्धा आलं. प्रेम केलंच पाहिजे असं बंधन नसतं. प्रेम करण्याचा पर्याय आपण निवडतो. आपण प्रेमळ आहोत असं आपल्याला कितीही वाटलं, आपली जशी सदिच्छा असली तरी आपण प्रेमळ नसतो, कारण प्रेम न करण्याचा पर्याय आपण निवडलेला असतो. या उलट आपण जेव्हा आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असतो तेव्हा खरं तर आपण निवड केलेली असते. आपण प्रेम करण्याचा पर्याय निवडलेला असतो. मानसोपचार घेण्यासाठी आलेले पेशंट बहुतेक वेळा प्रेमाच्या स्वरूपाबद्दल गोंधळलेले असतात, कारण प्रेमाच्या रहस्याभोवती अनेक गैरसमजुती आहेत. हे पुस्तक प्रेमातील गूढता नाहीशी करणार नाही, परंतु त्याच्याविषयी गैरसमजुती दूर करण्या इतपत सुस्पष्टता नक्की देईल. त्या गैरसमजुतीमुळे पेशंटसह प्रत्येकाला आपल्या अनुभवाचा अर्थ लावत असताना दुःख भोगावं लागतं. त्यातील काही दुःख अनावश्यक आहे आणि प्रेमाची योग्य व्याख्या करून गैरसमज दूर करून ते दुःख निश्चितच कमी करता येईल. प्रेम काय नाही हे समजून घेऊन प्रेमाचं स्वरूप शोधण्याचा मी प्रयत्न केला. प्रेमात पडणे. प्रेमात पडणे हेच प्रेम आहे किंवा निदान प्रेमाचं व्यक्त स्वरूप आहे. ही प्रेमाबाबतची सर्वात मोठी व सर्वत्र आढळणारी गैरसमजूत.